म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अशा काही घटना घडतायत, यावरून एकच असं वाटतंय, की एकूणच भारताला आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राला कुणाची नजर लागली का काय? कारण आज जी घटना घडली आहे, ती खऱ्या अर्थानं मन हेलावून टाकणारी आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वीच विमान अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये जवळपास 250 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. आणि त्यातच आज सकाळीच एक हेलिकॉप्टर जे आहे ते केदारनाथमध्ये कोसळलं. तिथे 5 नागरिकांचा महाराष्ट्रातल्या मृत्यू झाला आणि आत्ताची जी घटना आहे ती त्याहून भयानक आहे. पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असणाऱ्या कुंडमाळा येथील इंद्रायणी नदीवर असणाऱ्या पूल जो आहे तो कोसळलेला आहे आणि त्या पुलावर असणारे 20 ते 25 लोक हे त्या नदीमध्ये वाहून गेली असल्याची भीती आता व्यक्त केली जाते. हा अपघात नेमका कसा घडलाय या सगळ्याचीच माहिती आपण आता घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे आज रविवारचा दिवस आहे. पुण्यातल्या बऱ्यापैकी ऑफिसेसना सुट्ट्या असल्या कारणानं आणि त्यातही पावसाळ्याचे दिवस असल्या कारणानं आज बऱ्यापैकी लोक हे पर्यटनासाठी पुण्यातल्या आसपासच्या ठिकाणी बाहेर पडत आहेत. पण या बाहेर पडत असताना यामध्ये कुठेतरी अतिउत्साही पर्यटक जे आहेत ते पर्यटनाच्या ठिकाणी जात असताना आपली काळजी घेताना दिसत नाहीयेत. कारण इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथे असणारा जो पूल आहे तो खरं तर शेतकऱ्यांसाठी जाणाऱ्या पायवाट म्हणून ओळखला जातो. त्या पुलावरून टू व्हीलर्स आणि एकाच वेळी अनेक लोक आल्यामुळे तो पूल आता कोसळलेला आहे. दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान ही सगळी दुर्दैवी घटना घडलेली आहे. आता कुंडमाळा इथं खरं तर प्रसिद्ध मंदिर आहे आणि सुंदर असं इंद्रायणी नदीचा जो पात्र आहे त्या पात्राच्या ठिकाणी प्रत्येक सुट्टीच्या दिवशी लोकही फिरायला येत असतात. आणि जर पूर्व इतिहास बघितला या ठिकाणाचा तर बऱ्याच वेळा इथं लोकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. या सगळ्याची कल्पना असताना देखील प्रशासनानं गेल्या काही दिवसांपूर्वीच या पर्यटन स्थळावरती नियमावली लागू केलेली होती आणि त्या नियमावलीनुसार इथं पर्यटकांना येण्यासाठी पोलीस किंवा यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे सज्ज असायला हवी होती. आणि तसं बघायला गेलं तर आज पोलीस यंत्रणा तिथं उपस्थित असणं हे अपेक्षित होतं. पण जर ही घटना बघितली आणि एकूणच लोकांचा येणारा लोंढा बघितला, कुठेतरी प्रशासन यंत्रणा आज या ठिकाणी या अपघाताला जबाबदार आहे असा सूर येतोय. या मावळ विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत, आमदार सुनील अण्णा शेळके यांनी या संदर्भात जी माहिती दिली आहे त्यानुसार आतापर्यंत 6 मृत्यू झाले असल्याची माहिती जी आहे ती सुनील अण्णा शेळके यांनी दिलेली आहे. कारण हे जे पर्यटन स्थळ आहे ते सुनील अण्णा शेळके यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये येतं आणि आता जर एकूण बघायला गेलं तर 20 ते 25 लोक जी आहेत ती वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते. एनडीआरएफची टीम त्याचबरोबर आपत्कालीन यंत्रणा ज्या आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि एकूण जे आहे बचाव कार्य ते सध्या सुरू आहे. मंडळी, खरं तर बघायला गेलं तर मृतांचा आकडा जो आहे तो अजूनही वाढण्याची शक्यता ती वर्तवण्यात येते. आता नेमकं घडलं काय तर पावसाळ्यात या ठिकाणी खरं तर रोज माणसं येत असतात, पण आज रविवारचा दिवस आणि रविवारचा दिवस असल्या कारणानं मगाशीच मी सांगितलं की पुण्याच्या आसपासची जी काही पर्यटन स्थळं आहेत या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते. आता नुकतंच पुण्याचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी जाहीर केलेलं होतं की काही ठिकाणं जी आहेत ती पावसाळ्यामध्ये पूर्णतः म्हणजे धबधबा असेल अशा ठिकाण जे आहेत, पवना डॅम आहे, भुशी डॅम आहे, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पर्यटकांच्या जीविताला धोका आहे अशी पर्यटन स्थळं प्रशासनाकडून बंद करण्याचा, तिथं प्रवेश निषिद्ध करण्याचा निर्णय जो आहे तो प्रशासनाकडून घेण्यात आलेला होता. पण या ठिकाणी मात्र जर या ठिकाणाचा पूर्व इतिहास बघितला तर आतापर्यंत जवळपास 7 ते 8 घटना घडलेल्या आहेत की तो लोक वाहून गेलेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. असा खडकाळ परिसर आहे. या खडकाळ परिसरावर अचानक पाण्याची पातळी वाढते किंवा हा जो पूल जर बघितला तो लोखंडाचा पूल आहे आणि हा पूल शेतकऱ्यांना नदीपात्र क्रॉस करण्यासाठी बांधला गेला असल्याचं सुनील अण्णा शेळकेंनी नुकतंच माध्यमांशी बोलताना माहिती दिली. एकूणच जर बघायला गेलं तर या पुलासाठी काही वजनाची मर्यादा होती आणि ते वजनाची मर्यादा क्रॉस झाल्यामुळे अचानकच या पुलावरती गर्दी वाढल्यामुळे आणि टू व्हीलर्स जे आहेत ही खरं तर पायवाट आहे पण या पुलावरून अनेकांनी अतिउत्साही पर्यटकांनी टू व्हीलर्स नेल्या आणि त्यामुळे अचानकच हा पूल कोसळला आणि कोसळल्यानंतर जवळपास 20 ते 25 लोक वाहून गेल्याची भीती आता व्यक्त केली जाते. एकूणच जर बघायला गेलं तर आत्ताच्या ज्या काही घटना घडतायत यावरून आपण एक नागरिक म्हणून किंवा एक पर्यटक म्हणून
आपल्या जबाबदाऱ्या पाळल्या पाहिजेत. कारण फक्त आपण एकटे नाही तर आपल्यासोबत आपण अनेकांचा जीव अशा प्रसंगांमध्ये धोक्यामध्ये घालत असतो. त्यामुळं कुठंही बाहेर जाताना पावसाळ्याचे दिवस आहेत, सुंदर निसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. पण या सगळ्यात आपल्या जीविताची काळजी घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आजच्या घटनेमध्ये फक्त प्रौढ लोकच नाही तर अनेक चिमुरड्यांचा सुद्धा जीव गेलेला आहे. त्यामुळं फक्त आपणच नाही तर आपल्यासोबत इतरांचीही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण एकूणच या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.